आणि भांडे महाराज, मयुरानंदजी भांडे महाराज यांनी निसर्गतः उत्पन्न असलेल्या शिवपिंडाच्या निर्मितीचं स्थान, शिवपिंडाच्या निर्मितीचं स्थान देवनाळेश्वर या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्याच दिवशी ओंकारनाथजी आणि श्री क्षेत्र काशीश्वरचे अशा प्रकारच्या हरिओमदास श्री क्षेत्र काशी, आणि तुम्हा आम्हाला हा लाभ झाला. मला सुद्धा माहीत नव्हतं असा हा लाभ कसा झाला आपल्याला अचानक. तर मंडळी, मी तुम्हाला सोप्या भाषेतून सांगतो, हा जो लाभ आहे तो आपल्या भाग्याने झालेला आहे. जो परमार्थिक लाभ मनुष्याला होतो तो त्याच्या पुण्याईने होत असतो, तो कोणी त्यांना करून देत नसतो. आणि आज महाशिवरात्र, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी योग्य समयी महाराजांच्या मुखातून शिवकथा आपल्याला ऐकायला मिळाली. मग ह्या आपलं भाग्य किती मोठं आहे. बरं, शिवकथा सांगणारे पूर्ण ब्रह्मानंदामध्ये पूर्ण विलीन झाले होते. त्यांना भानच नव्हतं मी कुठे आहे काय. आणि म्हणून मला मयुरानंदजींना सांगावंसं वाटलं की आपल्या देवनाळेश्वरचं हे फार मोठं भाग्य आहे. आज पहिल्याच दिवशी ओंकारनाथ या ठिकाणी येऊन त्यांनी जी तुमची आमची, आता इथं पहिला दिवस असल्यामुळे आणि वस्तीपासून दूर असल्यामुळे इतके काही कोणी आलेले नाहीत, येऊन गेले. परंतु अगदी भाग्यवान क्रमांक हरिकथेचा माझ्या सकट मला सुद्धा आज ऐकायला मिळाली हरिकथा. किती आनंद झाला मला काय सांगू. आणि म्हणून मी महाराजांना सांगितलं की थोडंसं मला बोलू द्या, बाबांचा लाभ झालेला आहे आपल्याला. कारण अगदी शिवस्वरूप असं ओंकारनाथजी शिवस्वरूप असं ध्यान आहे. म्हणजे मनुष्यत्वातला कुठलाही भाग त्या ध्यानामध्ये नाही, तर शिवस्वरूप असं ब्रह्मानंदी टाळी लागणारं असं शरीर अधिष्ठान भगवंताने त्यांना दिलेलं आहे. म्हणून आपल्या दर्शनाचा लाभ आम्हाला झाला. म्हणून मी माझ्या परिसरातर्फे, आणि मयुरानंदजी हा माझा विद्यार्थी आहे काय, त्यांनी अनेक ठिकाणी सप्ते चालू केली, दिंड्या काढल्या. पण मला आज त्यांच्या कार्याचा यशाचा पहिला वाटा मिळाला. आज ओंकारानंदजींचं दर्शन झालं हे मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पांडुरंग तुम्ही पण 10-15 मिनिटं बोलायचे. गुरुजी तुम्ही बोला. गुरुजी तुम्ही पण 10-15 मिनिटं बोलायचे. कोण तुम्ही? कारण प्रवचन 2-2 आहेत ना आपले. हो ना, हो 2-2 आहेत, पण ते तसं चालत नसतं ना. नाही ते चक्र असं द्यावं. ठीक आहे, तुम्ही पण खुर्ची घेतो. बरं. मला उभं राहून आता जरा मी तिथे बसतो, तुम्ही इथे बस. नाही नाही मी बसतो जरा आता. बाबा बसा. चालू. नाही वाजू नको रे बाळा, त्याला स्वर नाही काय नाही. गुरुजी थोडा उशीर थांबा. हो बरं बापू ह्या साईडला बसायला खुर्ची होतं, इकडे तोंड करा मध्ये इकडे तोंड नका करा, ते चुकीचं तुला भाऊ पूर्वेला नका ना. तर लवकरच केलं ना. हा पाहुणे मंडळी आले म्हणलं.